रत्नागिरी शहरातल्या अनेक भागात रात्री केमिकल युक्त वायूचा वास यायला लागलेला आहे। जिल्हा यंत्रणा आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून मध्यरात्री प्राथमिक चौकशी करण्यात आली। महानगर गॅस कंपनी आणि ऑक्टेल कंपनीमधून हवेचे मध्यरात्री नमुने गोळा करण्यात आलेले आहेत। या कंपन्यांकडून मात्र गॅस गळती झाल्याचा दावा खोडण्यात आलेला आहे। रत्नागिरीतली ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय। रत्नागिरीमध्ये वायू गळतीची घटना घडलेली होती। वायुगुप्त वासाचं असतानाच जिल्हा नियंत्रण कक्षाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून मध्यरात्री प्राथमिक चौकशी करण्यात आली आहे। रत्नागिरी शहरात अनेक भागात केमिकलयुक्त वायूचा वास हा रात्री पसरलेला होता। वायुगळती झाल्याच्या भीतीनं रत्नागिरी शहरात या ठिकाणी घबराहट पसरलेली पाहायला मिळाली। रत्नागिरी जिल्हा यंत्रणा आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून मध्यरात्री या वायूची गळती संदर्भातील प्राथमिक चौकशी सुरू झाल्याचं पाहायला मिळालं होतं। महानगर गॅस कंपनी आणि ऑक्टेल कंपनीतून हवेचे नमुने देखील या ठिकाणी मध्यरात्री गोळा करण्यात आलेले पाहायला मिळत आहेत। तर सध्या तुम्ही बघू शकता की आपण सध्या ऑक्टेल कंपनीच्या बाहेर आहोत आणि या ठिकाणी प्रदूषण नियंत्रण मंडळाची एक गाडी जी आहे ती या ठिकाणी रात्रीपासून या ठिकाणी ठेवण्यात आलेली पाहायला मिळते आहे। जी शहरामध्ये रात्री केमिकलयुक्त वायू गळती झालेली होती, ज्या पद्धतीनं वायू गळती शहरात झालेली होती त्याला जबाबदार कोण या संदर्भातील पूर्ण चौकशी ही जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सध्या केली गेलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।